जिल्ह्यातून जाणारा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीनं शहरातील मोंढा भागातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात बाधित शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी महामार्ग बाधित आंदोलन पुकारण्यात आलं होतं। या आंदोलनात शेतकऱ्यांचा भरघोस पाठिंबा मिळाला। शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा किंवा परभणी जिल्ह्यातून वगळण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। या महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी अधिग्रहित केल्या जात असल्याने त्यांचे कुटुंब रस्त्यावर येऊन उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे असंही निवेदनात नमूद केलं आहे। या महामार्गामुळे बाधित होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे। या असंतोषाची शासन स्तरावर कुठलीच दखल न घेतली गेल्यामुळे शेतकरी संतप्त झालेत। त्यांच्या भावना लक्षात घेऊन शासनाने निर्णय घ्यावा। विशेष म्हणजे कोणत्याही शेतकऱ्यांनी मागणी केलेली नसताना सरकारने अगदी मनमानी पद्धतीने शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय घेतला आहे। सरकारने तातडीने हा निर्णय रद्द करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। या मोर्चाला किसान सभेचे उपाध्यक्ष अजय बुरांडे, शक्तीपीठ महामार्ग शेतकरी कृती समितीचे समन्वयक सतीश कुलकर्णी, नांदेड गोविंद घाटूळ, डॉक्टर सुभाष कदम, किशोर ढगे, परभणी बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले, कीर्तिकुमार बुरांडे, भगवान खंदारे, विजय बेले, भगवान वैरागर, सूर्यकांत पांगरकर, स्वाती पांगरकर, राधाबाई गरुड, पवन यादव, शिवाजी चांगभले, संभाजी इचनर, संतोष गरुड, प्रसाद खराबे, दीपक गरुड, गंगाधर कराळे, केशव हजारे, गजानन देशमुख, नामदेव उराडे, दत्तराव नळतकर, सीमा बेले, कुंडलिक बेले, माधवराव हजारे, नामदेव अवचार आदी शेतकरी उपस्थित होते। IB न्यूजसाठी सालेह चौस, जिंतूर। शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, जय किसान, जय किसान, जय किसान।